नमस्कार मित्रांनो, कसे आहात? नमस्कार, कसे आहात सगळे? सगळे आहेत का? आलेले आहेत का? आपण वाट बघूया का सगळ्यांची? हो, सगळे येत असतील. सगळ्यांना अर्थात निरोप मिळाला असेल की उद्याचा कार्यक्रम आम्ही आज प्रिपोन केलेला आहे आणि तो उद्याच्या ऐवजी आज घेतलेला आहे. अर्थात 8 मेच्या ऐवजी आम्ही 7 मेला मेला केलाय. आपण तुमच्या सोबत आलेलो आहोत आम्ही. तर आम्ही वाट बघतोय तुमची. येताय ना सगळे? अर्थात तुम्ही आमची वाट बघत असाल. सगळे येईपर्यंत 1-2 मिनिटं थांबूया. हो. येत सगळे सगळे आले का? हॅलो आलात की हॅलो हाय करा. हाय निखिल. सो सगळे येत आहेत. सगळे आल्यानंतर आम्ही बोलायला सुरुवात करतो. सगळ्यांना अचानक असा प्रश्न पडला असेल की उद्याचा कार्यक्रम जो 8 मेला होता तो अचानक प्रिपोन्ड का झाला आहे. तर ऑफकोर्स टेक्निकल कारणं आहेत आणि त्याला प्रॅक्टिकल कारणं पण आहेत काहीतरी. सगळे येऊ देत की आपण ती कारणंही सांगूया. बाकी तुम्ही सगळे कसे आहात? गाणी ऐकताय की नाही? आणि जी गाणी आम्ही म्हणून दाखवतोय आता ती आम्ही ओरिजिनल अर्थात आपल्या पुढे सादर नाही करू शकत आहे. पण मला असं वाटतं की तुम्ही ही गाणी आम्ही म्हणतो तीच ओरिजिनल सुद्धा ऐकलीत तर तुम्हाला खरंच ओरिजिनल गाणी ऐकल्याचा खूप आनंद मिळेल आणि खूप छान वाटेल. त्याच्यामुळे ही गाणी जशी आम्ही इथे म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करतो तीच गाणी आपण ओरिजिनल सुद्धा कार्यक्रम झाल्यानंतर ऐकत जा, जेणेकरून तुम्हाला अजून 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 छान वाटेल. नमस्कार सगळ्यांना. येत आहेत सगळे. तू सांगतेस सगळ्यांना आपण आज का आलोय ते? हो, अर्थात. येत आहेत का? येतील. आज आपण कार्यक्रम तर आपण आम्ही उद्या येणार होतो 8 तारखेला जसं ठरलं होतं. पण असं झालं असं की आज जस्ट सकाळी असं बघितलं कॅलेंडरकडे तर म्हटलं आज काहीतरी दिसतंय, विशेष आहे आणि पौर्णिमा दिसली आजची. म्हटलं आपला विषय चंद्र आहे, पौर्णिमा आहे आज, तर उद्याच्या ऐवजी आजच करूयात असं थोडंसं हे केलं आणि म्हटलं ठीक आहे आज आपण पौर्णिमेच्या दिवशी छान छान चंद्राची गाणी गाऊयात. सगळ्यांना चंद्रावरचं जे काही आहे ते चंद्रमय होऊन जाऊयात आज पौर्णिमेच्या दिवशी. म्हणून म्हटलं की आज उद्याच्या ऐवजी आज करूयात प्रोग्राम. बरोबर आहे. त्याच्यामुळे कार्यक्रमाचा विषय आपला चंद्र बरेच दिवस चालतो आहे. अर्थात मला खूप छान वाटतं आहे की आपल्या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि तुमच्या प्रतिसादामुळेच आम्हाला जिथे असं वाटत होतं की कार्यक्रम आपल्याला एक करावा लागेल किंवा पुढे लोकांना कसा वाटेल काय वाटेल तर कार्यक्रम सगळ्यांना आवडत असल्यामुळे एकच थीम आज 2 आठवडे म्हणजे आता मला जसं पौर्णिमेला चंद्राच्या कला वाढत जातात तसं आमच्या प्रोग्रामच्या कला वाढत जातात असं म्हणायला काही हरकतच मला नाहीये. कोणीतरी मेसेजही केला होता की अभय कार्यक्रम आता कलेकलेने वाढतो आहे तुमचा. तर खरंच खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांना. तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहात. त्याच्यामुळे आम्ही आपल्या पुढे येऊ शकतो आहोत आणि कार्यक्रम सादर करू शकतो आहोत. तर त्याच्यामुळे जसं म्हटलं तसं आपला आधी अगदी सुरुवातीपासून सांगतो. आपण सुरुवातीला जो विषय घेतलेला होता तो रात्र होता. रात्र हा विषय 2 वेळा आपण घेतलेला होता. त्याच्यानंतर स्वप्न हा विषय घेतला होता. स्वप्न हा विषय सुद्धा आपण 2 वेळा आपण घेतला होता आणि त्याच्यानंतर असं वाटायला लागलं की सगळ्यांची गाणी कमी पडतायत आणि त्याच्यामुळे एक विषय फक्त 2 दिवसांवरती मर्यादित न ठेवता आपण गाणी येईपर्यंत हा कार्यक्रम सुरू ठेवायला हरकत नाही अशी अनेकांची मागणी आली आणि त्याच्यामुळे मग आपला जो हा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम चंद्र हा जो विषय घेतलेला आहे तो फक्त 1 आणि 2 मर्यादित न ठेवता तो आज 3 झाले तरी पूर्ण झालेला नाहीये. चौथा कार्यक्रम आज आपण घेतलेला आहे चंद्र ह्याच विषयावरती. तर बरेच जण आलेले आहेत. आपण आपली जरा बडबड कमी करून नक्कीच आणि बडबड म्हणता नाही येणार ऍक्च्युअली पण तरी
तर तुम्ही तुमच्या अनेक कविता आम्हाला पाठवत आहात आणि अनेक किस्से आम्हाला पाठवलेले आहेत, अनेक सुंदर सुंदर लेख आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांचे आम्ही दोघंही मनापासून आभारी आहोत. आणि त्याच्याचमुळे आम्ही आमचा म्हणजे अर्थात आपला कार्यक्रम म्हणूया, कारण की तो तुमचाही आहे आणि आमचाही, आपल्या सगळ्यांचा मिळून असणारा हा कार्यक्रम आहे. ना तर आम्ही फक्त गाणी म्हणतोय, ना तर फक्त तुमचे लेख वाचतोय. आपल्या दोघांच्याही, आपल्या दोन आपण म्हणूया की रसिक मायबाप आणि कलाकार अशा दोन्हीच्या हातात हात घालून जाणारा हा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे खूप छान वाटतं तुम्ही पाठवत असता ते. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया, मला वाटतं बरीच संख्या आलेली आहे. तर आजचा विषय पुन्हा एकदा सांगतो नवीन आलेल्या श्रोत्यांसाठी. आजची जी गाणी आहेत ती चंद्र या विषयावरती आधारित असणार आहेत. चंद्र अर्थात मराठीतून झाला, पण लहान मुलांच्या भाषेत चांदोबा म्हणू शकूया आपण त्याला. हिंदीमध्ये चंदा म्हणतात, चांदा म्हणतात. सो अशा सगळ्या अनुरूप असणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, चंद्राच्या उल्लेखनीय, ज्या चंद्र हा उल्लेख ज्या ज्या गाण्यांमध्ये आहे, ती गाणी आपण आज ऐकण्याचा प्रयत्न करणार आहोत. ऐकूया पहिलं गाणं. पहिलं गाणं जे आहे ते आम्ही आधी गाऊन दाखवू का आम्ही तुम्हाला त्याची माहिती आधी देऊ? पहिल्या गाण्याची माहिती तुम्हाला आधी देतो की डॉक्टर वसंत अवसरे यांच्या लेखणीतून साकारलेले हे गीत गायलेलं आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी, आणि संगीतकार आहेत वसंत पवार, आणि चित्रपट आहे 1960 साली प्रदर्शित झालेला अवघाची संसार. ऐकूया हे गाणं कुठलं आहे ते. तुम्हाला आवाज येतोय सगळ्यांना? होपसो. जे तू मला म्हणाला ऐकून लाजले मी, सांगू नको कुणाला रूपास भाळलो मी. चंद्रा ढगातून तू हसलास का उगारे, चंद्रा ढगातून तू हसलास का उगारे, वाकून खालतीयन का ऐकलेस सारे, जे ऐकले तू वाती सांगू नको कुणाला रूपास भाळलो मी. सो मित्रांनो, आता जे आपण गाणं ऐकलं तुलपास भाळलो मी, हे गाणं लिहिलेलं होतं डॉक्टर वसंत अवसरे यांनी, गायलेलं होतं आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी, संगीतबद्ध केलेलं होतं वसंत पवार यांनी, आणि 1960 साली प्रदर्शित झालेल्या अवघाची संसार या चित्रपटातलं हे गीत आता आम्ही आपल्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथे मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो आहे नक्कीच की मला करोकेसाठी आपल्या कार्यक्रमाच्या म्हणजे मदत म्हणून म्हणूया, किंवा आपला कार्यक्रम खूप सुंदर व्हावा म्हणून आपल्यातल्याच ज्या श्रोत्या आहेत, आणि माझी ताई अर्थात ती शैलजा शहा,
तिने सबस्क्रिप्शन केलेलं आहे आणि तिने मला सांगितलं की अभय हे तू वापर, मी वापरतेच आहे, पण मे बी ह्याच्यात तुला खूप मदत होईल आणि तिने आपल्या सगळ्यांना छान वाटावं आणि मला पण आपल्या पुढे चांगलं गाता यावं याच्यासाठी तिने आपल्याला करोकेची मदत केलेली आहे. सो थँक्यू सो मच ताई. आणि तुमच्या सगळ्यांमुळेच हा कार्यक्रम यशस्वी होतो आहे. वळूया पुढे. एक कविता हो, डेफिनेटली. कवितेचं नाव आहे इवलासा चंद्र. जरासे चांदणे घेऊन हाती, जराशी हळू वारली कोवळीच पाती, ऋतूंच्या सावळ्या अंगावरिया, चांदणे लागले उगा मोहराया. इवलासा चंद्र का पांघरू मी, प्रश्न पडलाय कवयित्रीला. आभाळच आहे मज पांघराया. वा. आणि चांदणे तरी का मज आहे जरासे, मनी फुलल्या किती चांदण्याया. क्या बात आहे. खूप खूप छान कविता लिहिली आहे मित्रांनो. ही कविता लिहिली होती सौ श्रावणी फाटक यांनी. मागच्या आपण एपिसोडला पण म्हणजे मागच्या ह्याला पण आपण घेतलेलं बहुतेक त्यांनी चंद्राख्यान लिहिलेलं होतं. खूप छान लिहिलेलं चंद्राख्यान. प्रत्येक ठिकाणी चंद्राचा कसं कसं काय काय आहे ते खूप छान पद्धतीने त्यांनी चंद्राख्यान लिहिलेलं होतं. आणि आजची कविता ही इवलासा चंद्र. वा, मस्त. ऐकूया पुढचं गाणं. चंद्र. आवाज येतोय सगळ्यांना? आवाज येतोय का कमी जास्त काय? कहते हैं चांद जिसको तुमसे नहीं वो प्यारा, देखे उसे ये दुनिया मुझको नहीं गवारा. कहते हैं चांद जिसको तुमसे नहीं वो प्यारा, देखे उसे ये दुनिया मुझको नहीं गवारा. खूपसं बॅलन्सिंग आहे हा आवाजाचा, असं मी समजतोय आणि पुढे जातोय. ओके, थँक्यू. नजरे जो तुम उठाओ हर चीज मुस्कुराए, पलके जो तुम झुकाओ तारों को नींद आए. नजरे जो तुम उठाओ हर चीज मुस्कुराए, पलके जो तुम झुकाओ तारों को नींद आए. दुनिया के साथ डोले धड़के जो दिल तुम्हारा, कहते हैं चांद किसको तुमसे नहीं वो प्यारा. एक बात तुमसे पूछूं, तुम कौन हो हमारे, दिल में समा रहे हो हम कौन है तुम्हारे. एक बात तुमसे पूछूं, तुम कौन हो हमारे, दिल में समा रहे हो हम कौन है तुम्हारे. कर दो न मुस्कुरा के हल्का सा एक इशारा, कहते हैं चांद जिसको तुमसे नहीं वो प्यारा. सो मित्रांनो, कहते हैं चांद जिसको हे गाणं अतिशय सुंदर असणारं गाणं गायलेलं होतं आशा भोसले यांनी. पुढचं वाचतेस तू? हो, पुढचा लेख आलाय. हो. सृष्टीकर्त्याच्या प्रत्येक गोष्टीबरोबर आपलं अतूट नातं असं होऊन जातं. सृष्टी निर्मात्याने जेव्हा दुनिया निर्माण केली तेव्हा आकाशात चंद्र सूर्य स्थापन केले. तेजोनिधी सूर्याची प्रखरता दाहकता कमी करून सुरेख स्वप्न साकारलं ते ह्या चंद्राचं. कृष्णाच्या आधी जसं राधेचे तसेच सूर्याच्या आधी चंद्राचं नाव येतं बरं.
ज्ञानेश्वर माऊली सूर्यचंद्राची उपमा सज्जनांना देतात. चंद्र मेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन. डाग विरहित चंद्र आणि ताप नसलेले मार्तंड म्हणजेच ईश्वरनिष्ठ लोक जन्मानंतर आपल्याला पहिले कोण लक्षात राहतं? ते म्हणजे आपल्या आई वडिलांचे चेहरे. आणि मग नंतर जेव्हा आपण रात्री रडू लागतो तेव्हा जर गंमत बघूया आपण. म्हणून आपापल्या अंगणात आणले जाते आणि आपल्या विश्वाचं नातं असलेलं ते आई वडिलांचे चेहरे आकाशाकडे बोट करून म्हणतात, तो बघ चांदो मामा. काळ्याभोर आकाशातला तो पांढरा शुभ्र गोल पाहताना आपण आपलं रड विसरून जातो. आईचा हा पहिला भाऊ. जसे एखादा माणूस मामा म्हणून गावभर ओळखला जातो, तो होतो गाव मामा. तसाच हा आपला चांदो मामा. खरं म्हणायचं तर जगमामाच म्हणूयात आपण. आठवतं? अगदी लहान असताना तो निंबोणीच्या झाडामागे झोपल्याशिवाय आपणही झोपत नव्हतो. पुढचं काय आपण पुढचा लेख एका गाण्यानंतर ऐकूयात का? हो, डेफिनेटली. बरं, एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली होती. कहते हैं चांद जिसको हे गाणं 1961 साली प्रदर्शित झालेल्या संजोग या चित्रपटातलं होतं. गायलेलं होतं आशा भोसले यांनी आणि लिहिलेलं होतं राजेंद्र कृष्णन यांनी आणि संगीतबद्ध केलेलं होतं मदन मोहन यांनी. ऐकूया पुढचं गाणं. पुढचं जे गाणं आहे ते 1964 साली प्रदर्शित झालेल्या जिद्दी या चित्रपटातलं आहे आणि लिहिलेलं आहे हसरत जयपुरी यांनी आणि संगीतबद्ध केलेलं आहे SD बर्मन यांनी आणि गायलेलं आहे लता मंगेशकर यांनी. आणि ते गाणं चित्रित केलेलं आहे आशा पारेख यांच्यावरती. ऐकूया ते गाणं कुठलं आहे ते. गाणं कदाचित तुम्ही सगळ्यांनी ओळखलेलं असेल. आवाज सगळ्यांना येतोय व्यवस्थित? माझाही आणि म्युझिकचा पण. ह्या गाण्याला खूप सुंदर संगीत आहे सुरुवातीला. म्युझिक पीस म्हणूया आपण, तोही ऐकूया. रात का सबा झूमे चंद्रमा, तन मोरा नाचे रे जैसे बिजुरिया. रात का सबा, रात का सबा झूमे चंद्रमा, तन मोरा नाचे रे जैसे बिजुरिया. रात का सबा. माझा आवाज पण येतोय मला वाटतं सगळ्यांना. थँक्यू. देखो 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 होने दिए प्यार की, सुनो 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 बांधे में लाबधी. मैं अलबेली मान लो बड़ी जिद्दी, मैं अलबेली मान लो बड़ी जिद्दी. मान ले मुझको जान,
रात का समा झूमे चंद्रमा तन मोरा नाचे रे जैसे बिजुलियां रात का समा. सो आम्ही आपल्या पुढे गाणी सादर करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आता जे आपण गाणं ऐकलं ते होतं रात का समा आणि ह्याच्यात रात्र हा सुद्धा विषय आला आणि चंद्र हा देखील विषय आला होता. तर प्रज्ञा वाचतेस पुढचं. शाळेत जायच्या आधी तर वाटलं ह्या चांदोबा गुरुजींसारखं नवे नवे अगदी तेच आपल्याला शिक्षक म्हणून मिळावेत. आपल्या पूर्वीच्या अनेक पिढ्या याला मामा म्हणत. इथून पुढे अनेक पिढ्या यालाच मामा म्हणत राहतील. मग हा मामा किती थोर आहे नाही. थोडस कळत्या वयात चंद्र चांदण्यांचं आकर्षण वाढत जातं. चांदोबाची आणि आपली ही पहिली ओळख मैत्रीत रूपांतरित होते. आयुष्यभर साथही देते. अनेक चांदण्या रात्री आपणही त्याच्याबरोबर मोठे होत जातो. उन्हाळ्यात आभाळाच्या छताखाली झोपताना आजकालचे एसी सुद्धा तुम्हाला जे सुख देऊ शकणार नाहीत असा थंडावा लागतो. त्याच्या कलेने आणि त्याच्या कलाने आपले सण आपली संस्कृती चालत राहते. त्याची प्रत्येक पौर्णिमा व अमावस्या कौतुकाची आपल्याला काळाशी बांधून ठेवते. त्याचे पूर्ण असणे आणि नसणे सगळेच कौतुकाचे झाले आहे. त्याच्या प्रकाशात अमृत असावे ही कल्पना तर किती मनोहर. या अमृताचा लाभ आपणास व्हावा म्हणून आणि शुभ्र दूध त्याच्या अमृत स्पर्शाने पावन व्हावे म्हणून तर कोजागिरीच्या आपण दुधाचं पातेलं चांदण्यात ठेवतो, जेणेकरून चंद्र किरण त्यात पडावेत. आणि दिसामासांनी चंद्र वाढतो तो शुक्ल पक्षात. अगदी तसेच आपण तारुण्यात प्रवेशतो. चंद्र सखा होतो, चंद्र प्रेयसी होतो. मनातल्या नाजूक भावनांना उधाण येतं. चंद्र साक्षीला राहतो आणि साऱ्या चांदण्या रात्री गंधवेड्या होऊन जातात. हे चांदणे फुलांनी शिंपित जावे असं वाटतंय. पुढचं गाणं घेऊयात आधी. एक गाणं घेऊयात आणि पुढे तू वाचशील. करोगच लावतो आहे. संधिकाली आशा धुंदल्या दिशा दिशा चांदे अंबरे चांदराती रम्या संगती सखी प्रिया प्रीत होई बावरे. संधिकाली आशा धुंदल्या दिशा दिशा अंबरी चांदराती रम्या धुंद ही सखी प्रिया. तूनी मुग्ध मी अबोल गोड संभ्रमी अबोल गोड संभ्रमी. एक रूप संगमी रात राणीच्या मुळे रात राणीच्या मुळे. श्वास धुंद परिमळे फुलत प्रीतीची फुले फुलत प्रीतीची फुले. प्रणय गीत हे असे कानी ऐकू येतसे. गीत शब्द लाजरे संधिकाली आशा धुंदल्या दिशा दिशा.
नकळताच दंगुनी, नकळताच दंगुनी, हृदय तारे छेडुनी, युगुल गीत गाऊनी, युगुल गीत गाऊनी. एक रूप होनी देव प्रीत दाऊनी, देव प्रीत दाऊनी, प्रणय चित्र हे दिसे, रंग संगती ठसे, कुंचलानसे जरी, संधी काळी आशा, धुंदल्या दिशा दिशा, धुंदल्या दिशा दिशा, धुंदल्या दिशा दिशा. सो मित्रांनो, हे इतकं सुंदर गाणं गायलेलं होतं अरुण दाते आणि लता मंगेशकर यांनी. गीत लिहिलेलं होतं गंगाधर महांबरे यांनी आणि संगीतबद्ध केलेलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. ऐकूया पुढे. तुझ्याकडे हो काही आहे, सांगतेस तू? हो नक्की. चंद्राची प्रसन्न कोर सायंकाळी बघणे म्हणजे आनंदाचा सोहळाच. पार्श्वभूमीवर सागर असो नाहीतर डोंगर, मुंबईची गर्दी असो वा खेड्यातील गोधुळीची शांत संध्याकाळ, त्याच्या नुसत्या असण्यानं आपलं सगळंच चित्र बदलून जातं. मन आठवणीने भरून येतं. प्रियकराच्या विरहाची व्यथा तर कोणाला सांगणार. जा रे चंद्रा तुडवीत मेघा उधळीत रथ आपुला, सांग सख्या बसले लावून डोळे वाटेला, कुणाचं स्वप्न स्वप्नच राहते आणि अगतिकपणे ती म्हणते, चांदण्या रातीतले ते स्वप्न तू विसरून जा. मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा, तर कुणाचं स्वप्न साकारतं आणि सत्यात उतरतं. जीवनसाथी बरोबर नव्या उमेदीने जीवनात प्रवेश झालेल्या रात्रींना त्याच्या नावाशिवाय कुठले नाव शोभते असते. नुसता चंद्र नाही तर मधुचंद्र. हसू नका बरं. आठवा त्या चंद्रवेड्या गंधवेड्या रात्री. आयुष्याची ही सोनेरी रुपेरी आठवण पुन्हा चंद्राशी जोडलेली. दिवाळीच्या पहाटे पूर्वेचा चंद्र कधी पाहिला आहे का तुम्ही? क्वचित शुक्र चांदणीच्या सोबतीनं, तर कधी कधी एकटाच. नरक चतुर्दशीच्या पहाटे चंद्राची ती क्षीण कोर येणाऱ्या 4 दिवसाच्या उत्साही दिवसांची सुरुवात ठरते. विजेची कोर आकाशात दिसताच भावाच्या आठवणीने डोळ्यात पाणी आणून त्या भावाला ओवाळले जाते. संकष्टीचा उपास असो नाहीतर विनायकीचा, गणपतीचा प्रत्येक सण त्याच्या उगवण्या मावळण्यावरती आधारित असतो. आपण पुढचं गाणं घेऊया. डेफिनेटली पुढचं गाणं घेऊया. तानपुरा लावतेस? तबल्याचं मशीन फक्त लावायला लागेल. 1-2 सेकंद थांबता. इव्हन बरं ठीक आहे, तबल्याचं मशीन 1-2 सेकंद थांबा. सो तबला ठेवते. पुढचं जे गीत आहे ते अर्थात आता मी तबल्याची वगैरे तयारी करतोय म्हटल्यावर ते तुमच्या लक्षात आलं असेलच की मी नाट्यगीत गाण्याचा प्रयत्न करतो आहे. सो हे नाट्यगीत जे आहे ते गोविंद बल्लाळ देवल यांच्या लेखणीतून साकारलेले हे गीत आहे आणि संगीतबद्ध सुद्धा गोविंद बल्लाळ देवल यांनीच केलेलं आहे. संगीत वृक्षकटी या नाटकातलं हे नाट्यपद गाण्याचा मी प्रयत्न करतो आहे. सो ऐकूया हे नाट्यपद. मी जरा घाबरत लावणार आहे तानपुरा, कारण की परवासारखा शॉक बसायला नकोय. नाहीच तर विदाऊट टाल गायची तयारी आहे आज माझी मी ठेवलेली. बट हरकत नाही, मी विदाऊट ताल गातो. सो काय दोन तुम्हाला तानपुरा जास्ती येतोय कमी येतोय? मला थोडंसं सांगा फक्त, तानपुरा जास्ती येतोय का कमी येतोय? सो अकॉर्डिंगली मी सा रे ग ग म रे सा ध नि रे रे सा
सा रे ग ग म म प म प द द नि प म प नि प म प ग ग ग म रे रे सा. ओके, तानपुरा कमी करतो थोडासा. ओके. सा रजनीनाथ हान भी उगवला, रजनीनाथ हान भी उगवला, रजनीनाथ हान भी उगवला. राजपथी जणू दीप चिगमला, राजपथी जणू दीप चिगमला, रजनीनाथ नभी उगवला, रजनीनाथ नभी उगवला. नवयुवतीच्या निटिला समकिती, नवयुवतीच्या निटिला समकिती. आ नवयुवतीच्या निटिला समकिती. आ नवयुवतीच्या निटिला समकिती. विमल दिसे हा ग्रहगण भोवती, विमल दिसे हा ग्रहगण भोवती, विमल दिसे हा ग्रहगण भोवती. शुभ्र किरण घन तिमिरी पडती, शुभ्र किरण घन तिमिरी पडती. पंकी जे विपह्यांच्या धारा, रजनीनाथ नभी उगवला, रजनीनाथ नभी उगवला. राजपथी जणू दीप चिगमला, राजपथी जणू दीप चिगमला, रजनीनाथ नभी उगवला, रजनीनाथ 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 नभी उगवला. सो अगदी बरोबर आहे अक्षया. राग दरबारी कानडा या रागावरती आधारित असणारं हे गीत जे होतं ते अर्थात नाट्यपद होतं, ते संगीत वृक्षकटिक या नाटकातलं होतं आणि गोविंद बल्लाळ देवल यांच्या लेखणीतून साकारलेलं आणि त्यांनीच संगीतबद्ध केलेलं असं हे नाट्यपद आपल्या पुढे मी सादर करण्याचा मनापासून प्रयत्न केलेला आहे. गाता गाता थोडंच वरचा स्वर जरा लागलाय, खटकलाय, पण ऑफकोर्स त्याबद्दल माफी आहेच आणि तुम्ही क्षमा कराल याची खात्री वाटते. वळूया पुढे. हो चालेल, हरकत नाही. तानपुरा आहे तर तानपुऱ्यावरतीच अजून एक नाट्यपद म्हणून दाखवू का तुम्हाला? तर नेट अचानक बंद झालंय त्याच्यामुळे मला काय कळत नाहीये, पण विल ट्राय टू डू समथिंग. ऑफकोर्स माझ्याकडे आहे अजून एक. सो चांद माझा सापडतंय का बघ. सॉरी मित्रांनो, इथे आता नेटच बंद झालंय माझं, त्याच्यामुळे गाणी माहिती आहेत पण तरी सुद्धा उफ, असा काय 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 गोष्टी येत आहेत बापरे. तुम्हाला काय मला इथे मी सांगू शकत नाहीये, पण हरकत नाही. मी पुढचं गाणं इथे लागतंय का त्याचा प्रयत्न करतो. आलं? ठीक आहे. दुसरा एक तयार ठेवलंय, त्याच्यावरती नाट्यपदच गाण्याचा प्रयत्न करतो आहे. सा
हासरा चांद माझा चांद माझा चांद माझा हासरा नाचवी कसा प्रेम सागरा नाचवी कसा प्रेम सागरा प्रीत लहरी ये भरा चांद माझा हासरा चांद माझा हासरा चांद माझा हासरा. हे नाट्यपद आहे देव माणूस या नाटकातलं हे गीत आहे आणि लिहिलेलं आहे नागेश जोशी यांनी आणि संगीतबद्ध केलेलं आहे आणि गायलेलं आहे छोटा गंधर्व यांनी. तर पुढचं गाणं सुद्धा ऐकूया. नेट होपसो चालायला लागलं आहे. सो वी ट्राय टू सिंग पण दॅट विल टेक आय थिंक सो टाइम. सो ठीक आहे. सो आता जे पुढचं गाणं आपण ऐकणार आहोत ते गाणं आहे त्याच्यात शब्द बघ जरा. मित्रांनो सॉरी अचानक नेट झालंय पण तरी सुद्धा मी जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर आपल्या पुढे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आहे. चंदा जा रे चंदा जा रे काहे मन अलबेला. आय थिंक सो लागलं. तानपुराचा आवाज बंद. चंदा जा रे चंदा जा रे काहे आया है अकेला तुझे बालू अलबेला मेरे पिया को भी संग ले जा. चंदा जा रे चंदा जा रे जा. तुझको पहचान बता दूं वो लगता है कैसा नदिया में मुख देख ले अपना वो भी होगा वैसा. वो जो आए तो बिंदिया सजा लूं काली काली ये लट बिखरा लूं इतना संदेशा दे चंदा जा रे चंदा जा रे मेरे पिया को भी संग ले चंदा जा रे जा. सो मित्रांनो चंदा जा रे जा हे गाणं जे आता आपण ऐकलं तो चित्रपट आहे मनमौजी आणि हे गाण्यासाठी हे संगीत दिलेलं होतं या गाण्यासाठी मदन मोहन यांनी आणि हे गाणं लिहिलेलं होतं राजेंद्र कृष्णन यांनी आणि माफ करा राजेंद्र कृष्ण यांनी आणि गायलेलं होतं लता मंगेशकर यांनी. या गाण्याबद्दल थोडंसं सांगेन की शास्त्रीय संगीताचा अभ्यास असल्यामुळे राग केदार आणि नंद अशा दोन्ही रागांवरती असं ते फिरत जाणारं गाणं आहे. मध्येच केदार मध्येच नंद त्याच्यामुळे अतिशय सुंदर गाणं हे राग केदार आणि नंदवरती आधारित असणारं गाणं होतं. पुढचं गाणं घ्यायचंय लेख वाचना. हो चालेल ना. आजकाल चित्रपटात करवा चौथ दाखवतात
चंद्र दिसेपर्यंत उपवास केलेली पत्नी आपल्या पतीसाठी चंद्राची वाट पाहते. प्रथम चंद्राचा आणि मग नंतर पतीचा चेहरा पाहून उपास सोडते. विठ्ठलाच्या पायाशी आपल्या वळणाने वाहणारी भीमा चंद्रभागा होते. आपल्या पापपुण्याचा हिशोब लिहिणारा चंद्रगुप्त असतो. भोलेनाथ शंकर चंद्रमौळी भालचंद्र असतो. हौसेने काळ्या साडीवर चांदण्याच्या नक्षीचं चंद्रकळा करून नेसली जाते, तर महाराष्ट्रात कुंकवाची चंद्रकोर अभिमानाने माथ्यावर मिरवली जाते. गळ्यात चंद्रहार घातला जातो. चांदीचे दागिने चंदेरी असतात. सुंदर कांतीचा पुरुष चंद्रकांत होतो, तर सुंदर स्त्री चंद्रकांता ठरते. दीपावलीत चंद्र ज्योत उडवतात. मुख चंद्रमा होतो. शांत चेहरा चंद्रमुखी होतो. महाल चंद्रमहाल असतो. घराच्या छतातून कवडसे आले तर ते चंद्रमौली असते. खायला छोटीशी भाकरी केली तर ती चांदकी म्हणतात त्याला. चांद्रमनाने दिवस ठरतात, तर हिंदू पंचांग चंद्रमासी होते. शांत बुद्धीच्या स्त्रीला इंदुमती म्हणतात, तर मुलामुलींची नावे शशिकला, शशांक, इंदू, शशिधर, शशिकांत, पूर्णेंदू होतात. आठवड्याचा एक वार सोमवार अथवा इंदुवासर, त्यालाच तर आपण म्हणतो असं. सूर्यापेक्षा कितीतरी छोटा असलेला हा ग्रह कधी कधी मात्र अवकाशात भर दिवसा गंमत घडवतो. घटका पळे भरतात आणि चंद्र सूर्याची अवकाशात एकमेकांना गळामिठी होते. लोक या भेटीला ग्रहण म्हणतात. पुढचं आपण गाणं ऐकूयात का आधी? डेफिनेटली पुढचं गाणं ऐकूया. हे जरा नवीन नाही म्हणता येणार, पण या आधीच्या गाण्यांपेक्षा थोडंसं नवीन असणारं गाणं, सगळ्यांच्या आवडीचं गाणं. चांद ने कुछ कहा, रात ने कुछ सुना, तू भी सुन बेखबर, प्यार करे, हो प्यार करे. आई है चांदनी मुझसे कहने यूं ही, आई है चांदनी मुझसे कहने यूं ही, मेरे गली मेरे घर, प्यार करे, हो प्यार करे. चांद ने कुछ कहा, रात ने कुछ सुना, तू भी सुन बेखबर, प्यार करे, हो प्यार करे. ला 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 ला. क्या कहूँ क्या पता बात क्या हो गई, दिल लगी ये मेरे साथ क्या हो गई. एक इशारा है दिल पुकारा है, एक इशारा है दिल पुकारा है, इससे चुराना नजर, प्यार करे, हो प्यार करे. चांद ने कुछ कहा, रात ने कुछ सुना, तू भी सुन बेखबर, प्यार करे, हो प्यार करे. हे हा हा हा. सो मित्रांनो, हे इतकं सुंदर गाणं प्यार कर इतकी मलाही या गाण्याने वेड लावलं होतं. आणि शैलुताईशी बोलणं झालं तेव्हा तिने पण सांगितलं होतं आणि तिलाही प्रचंड आवडतं. आणि हे आपल्या सगळ्यांनाच आवडणारं गाणं होतं की चांद ने कुछ कहा, रात ने कुछ सुना, तू भी सुन बेखबर, प्यार कर. हा चित्रपट होता 1997 साली प्रदर्शित झालेला, दिल तो पागल है. आणि हे गाणं लिहिलेलं होतं आनंद बक्षी यांनी आणि संगीतबद्ध केलेलं होतं उत्तम सिंग यांनी आणि गायलेलं होतं लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी. आणि अर्थात आपण सगळ्यांनी हा बऱ्याच जणांनी चित्रपट बघितलेला आहे. ऑलमोस्ट मला वाटतं 99% लोकांनी हा पिक्चर बघितलेला असेल. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहित आहे शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित
अर्थात नेने, त्या दोघांवरती चित्रित झालेलं हे गाणं आहे. त्याच्यामुळे अतिशय मस्त आणि सुंदर गाणं आहे. मित्रांनो, चंद्र ह्याच्यावरून एक मला एक गाणं आठवलं, ज्याला आपण म्हणूया की जे पॅट्रिऑटिक सॉन्ग म्हणूया, आपण देशभक्तीपर गीत म्हणूया किंवा स्फूर्ती गीत म्हणूया. तर हे गीत लिहिलेलं आहे सुरेश भट यांनी, आणि माझ्याबरोबर आता इथे इथे सगळे अवेलेबल असणारे किंवा आता इथे लाईव्ह असणारे सगळे माझे जे मित्र आहेत त्या सगळ्यांना आठवत असेल की आपल्याला टीचरांनी एक गाणं शिकवलेलं होतं, गे माय भू तुझे मी. तर त्याच्या एक 2 ओळी मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. त्याच्यात सुद्धा चंद्र हा उल्लेख आहे. तर ते गाणं मी म्हणून दाखवणार आहे. काळी 2चं फक्त तान प्रलातेस. मध्यमात कर, आवाज लहान कर, आवाज लहान कर. गे माय भू तुझे मी, फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे. गे माय भू तुझे मी, फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे. हा 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 हा. आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा, आता हळूच पान्हा. गे माय भू तुझे मी, फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे. हा 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 हा. सो मित्रांनो, आत्ताच जसं मी सांगितलं तसं की हे गीत लिहिलेलं होतं सुरेश भट यांनी, आणि शाळेत याची चाल मला वाटतं थोडी वेगळी होती, आणि अर्थात मी विसरलोय आता. मला पहिल्याची चाल नक्की निश्चित आठवतीये, पण बाकी अक्षयाला वगैरे मला वाटतं सगळ्यांना ही चाल नक्की आठवत असेल. तर त्याच्यामुळे हे गीत माझ्या अचानक आलं, आणि मला हे गाणं सुद्धा सुचवलं कोणी, आणि त्याच्यामुळे आता किती वाजलेत, बापरे 12:06 झालेत आज. घड्याळ पुढे आहे मला वाटतं. आज नक्कीच कोणतरी मला सांगणार आहे, अभय तुझं घड्याळ पुढे आहे, कारण की ऑफकोर्स मी माझं घड्याळ पुढे करून ठेवलेलं आहे. हो, ओके. आज जरा सतत मी गातोय, त्याच्यामुळे मला सगळ्यांच्या कमेंट्स वाचता नाही येत आहेत, त्याच्याबद्दल सॉरी. पण स्टील मला दिसू शकतंय की तुम्ही साधारण सगळे कार्यक्रम एन्जॉय करताय, तुम्ही सगळे कार्यक्रम उत्सुकतेने बघताय. आणि पुढचं गाणं घेऊया का? तू वाचतेस काही, पूर्ण करतेस आले? हो. लोक या भेटीला ग्रहण म्हणतात, पण हा गळामेठी शब्दच बरोबर आहे. राहू केतू राक्षसांची भीती या मनोहर भेटीला द्यावीच का? सूर्याच्या तेजाचे कारण असणारा हेलियम या वायूचा शोध या गळाभेटी दरम्यानच आपल्या महाराष्ट्रातील देवगड तालुक्यातील विजयगड येथे लागला. म्हणूनच विजयगडला हेलियमचे पाळणाघर असं म्हटलं जातं. विज्ञानातील हा प्रचंड मोठा शोध आपल्या विजयगडवर लागावा ही अभिमानाचीच गोष्ट आहे. विज्ञान सांगते याप्रमाणे हा चंद्र मात्र दरवर्षी आपल्यापासून थोडा दूर जातोय. आज या युगात आपण आहोत ज्यात चंद्र सूर्याच्या तबकड्या एकमेकांना बसवल्यासारख्या दिसतात, सारख्या व्यासाच्या दिसतात. चंद्र सूर्याला पूर्ण झाकू शकतोय, पण काही वर्षांनी चंद्र मागे सरकेल, थोडा लहान होईल, सूर्यापेक्षा थोडा कमी व्यासाचा. त्यानंतर मात्र होणारी सर्व सूर्यग्रहणे ही कंकणाकृती असतील. खग्रास सूर्यग्रहणाची गंमत फक्त याच युगात आहे, पुढे नसेल. आपण खरंच भाग्यवान आहोत. आयुष्यात आलेल्या संकटांना तोंड द्यायची हिंमत याच ग्रहणाच्या उदाहरणाने मिळते. अरे चंद्र सूर्याला ग्रहण लागतात मग तुझी काय अवस्था, असे मिळतात आपल्याला डायलॉग. पण लक्षात ठेव,
ग्रहणे लागतात ती सुटण्यासाठी, दुःख येतात ती जाण्यासाठी, आनंद आहे हे दाखवण्यासाठी. हे अनुभवाचे बोल ग्रहणांनी माणसाला शिकवले. आपला हितचिंतक जेव्हा ते आपल्याला ऐकवतो तेव्हा मिळणारी उमेद ही लाख मोलाची असते. खरे ना? लग्न कार्यात देवक बसवताना नवग्रहामध्ये चंद्रालाही निमंत्रण दिलं जातं. आपलं प्रत्येक कार्य तसेच पाहत असतो. नियमांनी बांधलेला तो नियमपूर्वक वागतो. निसर्गाच्या कलाने जगण्याची कला शिकवतो. 52 मिनिटांनी उशिरा होणारा त्याचा उदय ही निसर्गाची किमयाच. याच्यामुळे चंद्रकला घडतात. शुद्ध पक्षात त्यामुळे चंद्र वाढत जातो, वद्य पक्षात कमी होत जातो. वाढत्या व घटत्या आपल्या आकारात चंद्र स्वतः मात्र अलिप्त राहतो. वा. योगी स्थितप्रज्ञ बनून शुद्ध पक्षात वाढतो याचा आनंद नाही आणि शुक्ल पक्षात घटतो याचं दुःखही त्याला नाही. आयुष्यातील चढ उतार पार करताना माणसाचं वय वाढत जातं, संपत जातं. आयुष्यात 1000 पूर्ण चंद्र बघण्याचा भाग्य जेव्हा लाभतं तो असतो सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा. माणसाच्या 78 वर्षांच्या आयुष्यात असेच सहस्त्रचंद्र दर्शन पूर्ण होतात. ज्याच्या नशिबात ते असतं तो भाग्यवान. आपल्या मुला नातवंडांच्या सहवासात क्वचित खापर पतवंडांच्या साक्षीने हा सोहळा अनेक सण साजरे करतात, अनेक लोक साजरे करतात. चंद्र चांदणे सरले आता निरस झाली जीवनगाथा असं म्हणत डोळे पैलतीरी लागतात. या भवसागरातून आपल्याला कोण पार करेल? तर त्या पांडुरंगाला आर्ततेने साथ घातली जाते. तोच आपल्याला तारेल हा विश्वास मनी जागतो. क्या बात आहे. खूप छान आहे. लिहिलेलं आहे सचिन जोग यांनी. मला वाटतं ते आपल्या बरोबर तर खूप खूप धन्यवाद सचिन. तुम्ही सुद्धा बघू शकता की तुमच्या लेखावरती अनेक जणांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. तर आपला कार्यक्रम ते ऐकत आहेत. तर मला वाटतं सगळ्यांनी त्यांच्याशी देखील संपर्क साधला तरी सुद्धा आपली प्रत्यक्ष त्यांच्याशी भेट होऊ शकेल किंवा बोलणं होऊ शकेल. तर खूप खूप धन्यवाद सचिन सर. पुढे वळूया या गाण्याकडे. गाण्याचे म्युझिक ऐकू येतच आहे तुम्हाला. चेहरा है या चांद खिला है, जुल्फ घनेरी शाम है क्या, सागर जैसे आंखों वाली ये तो बता तेरा नाम है क्या. चेहरा है या चांद खिला है, जुल्फ घनेरी शाम है क्या, सागर जैसी आंखों वाली ये तो बता तेरा नाम है क्या. अरे तू क्या जाने तेरी खातिर कितना है बेताब ये दिल, तू क्या जाने देख रहा है कैसे कैसे ख्वाब ये दिल. दिल सॉरी बरोबर गायची सवय नाहीये. दिल कहता है तू है यहाँ तो जाता लम्हा थम जाए, वक्त का दरिया बहते बहते इस मंजर में जम जाए. तूने दीवाना दिल को बनाया, इस दिल पर इल्जाम है क्या, सागर जैसी आंखों वाली ये तो बता तेरा नाम है क्या.
सुंदर गाणं आता जे आपण ऐकलं ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. चेहरा है या फूल खिला है, इतकं सुंदर गाणं लिहिलेलं आहे. जावेद अख्तर यांनी गायलेलं होतं, किशोर कुमार यांनी, आणि संगीतबद्ध केलेलं होतं राहुल देव बर्मन अर्थात आपले RD बर्मन साहेब यांनी. आणि 1985 साली प्रदर्शित झालेल्या सागर या चित्रपटातलं हे गीत होतं. आणि तुम्हाला माहितीच असेल की ऋषी कपूर आणि डिम्पल कपाडिया यांच्यावरती चित्रित झालेलं हे गाणं होतं. पुढची कविता वाचतेस प्रज्ञा? एक चंद्र बालपणीचा, चंदा मामा होऊन हसवणारा, निंबोळीच्या झाडाआडून अंगाई गाऊन निजवणारा. एक चंद्र तारुण्यातला, कवितेत उतरणारा, स्वप्नातल्या चांदणी सवे मुक्त विहार करणारा. एक चंद्र वार्धक्याचा, सुख दुःखातल्या सोबतीचा, अंगणभर पसरून शतपावलीत सोबत देणारा. मस्त कविता लिहिली आहे कश्यप गोसावी यांनी. आय थिंक सो ते आज आहेत का आपलं ऐकतायत ते वाटतं कार्यक्रम आपले. कश्यप गोसावी यांनी लिहिलेली आहे कविता. आपण पुढचं गाणं ऐकूयात. हो, पुढचं गाणं ऐकूयात. पुढचं गाणं मला वाटतं काल अनेक जणांनी माझ्या स्टेटसला किंवा FB ला सुद्धा ऐकलेलं असेल. तेच गाणं मी इथे म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि इतकं सुंदर गाणं आहे हे. मला या गाण्याने प्रचंड भुरळ पाडलेली आहे आणि खूप सुंदर, खूप जुनं गाणं आहे. मी एकीकडे फक्त त्याचे लिरिक्स शोधतो आहे. 1-2 सेकंद द्या मला फक्त. भाभी की चुडिया हा बराच जुना चित्रपट आहे. त्यातलं हे गाणं आहे. तर चांद तू यहाँ है और चांद तू वहाँ, इतना बस बता दे मुझे मन मेरा कहाँ, मन मेरा कहाँ. काळी 2. चांद तू यहाँ है और चांद तू वहाँ, इतना बस बता दे मुझे मन मेरा कहाँ, मन मेरा कहाँ. दादरात गाणं आहे. हाथ से निकल गया है मेरा भोला मन. आवाज सांगकर. हाथ से निकल गया है मेरा भोला मन, आँखों में समा गया है किसका भोलापन. हाथ से निकल गया है मेरा भोला मन, आँखों में समा गया है किसका भोलापन. नींद नहीं आती मुझे, रात है जवां, रात है जवां. चांद तू यहाँ है और चांद तू वहाँ, इतना बस बता दे मुझे मन मेरा कहाँ, मन मेरा कहाँ. चांद तू यहाँ है और चांद तू वहाँ. आता मी जसं म्हटलं तसं की 1961 साली प्रदर्शित झालेल्या भाभी की चुडिया या चित्रपटातलं हे गीत संगीतबद्ध केलेलं होतं सुधीर फडके यांनी आणि गायलेलं होतं आशा भोसले यांनी. आणि हे गीत लिहिलेलं होतं पंडित नरेंद्र शर्मा यांनी. ऐकूया पुढची कविता आहे एखादी. किती वाजलेत आता? वाजले की 12? 12-2 झालेत. 12-2 झालेत. बरं, आपण 1-2 कविता घेऊयात आपण. श्री गणेशाचा शाप भोगून धरणी मातेसाठी आला धावून, सूर्यनारायणांना विसावून प्राणी मात्रांना सुखावून. शापित जरी असला श्री शंकरा भाळी वसला, अमावस्येत जरी नसला किती कलाकाव्यात भासला. जपतो आपले अस्तित्व ताऱ्यांना ना लपवित, महासागराचे नीर सांभाळीत कधी नाही गर्वित. धरणीच्या गर्भातून उत्पन्न ना गाजवले कधी प्रभुत्व, इतके कमी जडत्व हेच त्याचे तत्व. अमावस्येत अंधारीला पण मातेकडे पाठ फिरवून ना बसला, इथे नसला तरी तो चंद्र कुठेतरी नक्की आहे साक्षीला. वा, कविता लिहिली होती
कविता लिहिलेली होती केयूर देवधर यांनी आणि खूप सुंदर सुंदर कविता आणि लेख आम्हाला केयूर पाठवत असतात. आपल्यात केयूर सुद्धा आता इथे आहेत, त्याच्यामुळे खूप खूप थँक्यू केयूर. प्रत्येक वेळेला आम्हाला येणाऱ्या सुंदर कविता आपल्या कार्यक्रमात नक्कीच शोभा वाढवत असतात, त्याच्यामुळे खूप खूप थँक्यू. घड्याळ बघू नकोस, वेळ आहे ते कुठली वेळ दाखवतो. नक्कीच घड्याळाची वेळ थोडी आता बघायला लागेल, कारण की 12 वाजलेले आहेत आणि थोडंसं आटोपतं घ्यावं लागेल, कारण की वर्क फ्रॉम होम मला सुद्धा आहे उद्या आणि प्रज्ञाला सुद्धा आहे. अर्थात आपल्यालाही सगळ्यांना असेलच, फक्त इथे नेट खूपच स्लो चालतंय आणि त्याच्यामुळे थोडीशी. तुझ्याकडे कविता आहे का अजून एखादी? सापडेसपर्यंत प्रज्ञा एखादी कविता वाचेल. चंद्र गोंदण कवितेचं नाव आहे. हळदून पुन्हा जाताना मोहरली मनातली आशा, हळदून पुन्हा जाताना मोहरली मनातील आशा, चमकून गेल्या उन्हा सवेत्या पाण्यातील पिवळ्या रेषा. मौनाची उत्कट भाषा तो चंद्र विटाळला देही, तीट लावली रूपास त्याच्या दाग कोठला नाही. मी तुला दिले चांदणे डोळ्यातून विरघळणारे, मी तुला दिले चांदणे डोळ्यातून विरघळणारे, तू दिलेस स्वप्न देखणे डोळ्यातून ओघळणारे. अभिलाषेसह उन्हे कोवळी रक्तातून पेरली, स्मृती वेदना हळवी उगा का गोंधळा सम कोरली. वा, क्या बात आहे. मित्रांनो, कविता लिहिलेली आहे श्रावणी फाटक यांनी. आय थिंक सो मी ह्याच्या सुरुवातीला पण एकदा इवलासा चंद्र कविता वाचली होतीस का? हो, त्यांची अजून एक कविता आलेली आहे आणि तीही वाचण्याचा मी प्रयत्न करते. कवितेचा असे कसे जाहले त्याचे. ओके मित्रांनो, नेटचाच प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला आता म्हटलं जसं की अचानक नेट जातंय आणि त्याची अनुभूती तुम्हाला इकडे आलीच असेल. सॉरी, माफ करा. परत हे करते. नदी कोरडी होते का हो सूर्याच्या प्रतिबिंबाने, असे कसे जाहले त्याच्या तिच्या जीवनात येणे. रुजण्यासाठी काठावरती येते मुळातून ओल, रूप तिचे बहरले वरी ते रुजले अति खोल. चंद्र जरी मांडले होते आठवणींच्या डोहातून, कधीच सैलावले पाश त्याचे सुटले मोहातून. गर्भ सांडले होते जरी मृगजळानेही पाण्याचे, दूर आर्त ते विरले होते सूर विरही गाण्याचे, दूर आर्त ते विरले होते सूरही विरही गाण्याचे. मित्रांनो, ही देखील कविता लिहिली होती श्रावणी फाटक यांनी. आपल्याला गाणं लागलं असेल तर गाणं लावूयात का? आणि गाणं लागण्याच्या आधी पुन्हा एकदा सांगतो की 12:07 झालेली आहे, तर समय समाप्ती की घोषणा असं म्हणता नाही येणार, पण ऑफकोर्स त्याचा विचार करावा लागेल. मी गाणं वाजवतो आणि पुढचं आपण नक्कीच बोलूया. सगळ्यांच्या आवडीचं गाणं. चंदा है तू मेरा सूरज है तू, ओ मेरी आंखों का तारा है तू. चंदा है तू मेरा सूरज है तू, ओ मेरी आंखों का तारा है तू. जीती हूँ मैं बस तुझे देख के, इस टूटे दिल का सहारा है तू. चंदा है तू मेरा सूरज है तू.
सो मित्रांनो, हे अतिशय सुंदर गाणं चंदा है तू मेरा सूरज है तू हे 1969 साली प्रदर्शित झालेल्या आराधना या चित्रपटातलं गीत होतं. गीत लिहिलेलं होतं आनंद बक्षी यांनी आणि संगीतबद्ध केलेलं होतं SD बर्मन यांनी आणि गायलेलं होतं लता मंगेशकर यांनी आणि किशोर कुमार यांच्या आवाजात सुद्धा हे गाणं आहे. तर आता मी म्हटलं तसं समय समाप्ती की घोषणा 12:10 झालेले आहेत. त्याच्यामुळे आणि आपले 4 एपिसोड चंद्र या विषयावरती झालेले आहेत. चंद्र ह्या विषयावरती अनेक कविता कथा आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. जितक्या जास्ती आणि जितक्या चांगल्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील तितक्या आम्ही आपल्या पुढे पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्हाला अनेक जणांनी अनेक गाणी पाठवलेली होती. आम्ही अनेक गाणी आपल्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. काही गाणी आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवू शकलो नाही, त्याच्याबद्दल क्षमस्व. पण असं नाहीये की ती गाणी तुमच्यापर्यंत पोहोचवायची नव्हती. तर काही आता 4 एपिसोड झालेले आहेत नाही म्हणता तर कुठेतरी पॉज घेतला पाहिजे. त्याच्यामुळे आज चंद्र हा विषय आपण इथेच पौर्णिमा झालेली आहे त्याच्यामुळे चंद्र हा विषय इथेच थांबवूया आणि पुढच्या विषयाकडे वळूया. पुढचा विषय कुठला? पटापट चला. मागच्या वेळेसारखा अर्थात तुम्ही मागच्या वेळेला सचिन दादा थँक्यू सो मच. केयूर पण थँक्यू. 12-12:30 म्हणताय तुम्ही खरे सगळे, पण 12:30 पर्यंत आपण बोलता 12:30 कधी होतील हे आपल्याला सुद्धा कळणार नाही. त्याच्यामुळे थोडासा संवाद सुद्धा आपल्या सगळ्यांशी साधायचा आहे आणि हा मानस आहे. त्याच्यामुळे आपण पुढच्या विषयाला पण थोडा हात घालूया की हॅलो राहुल, आता आम्ही चंदा हे तू काकूंचं गाणं लावण्याचा मी नक्की प्रयत्न केलेला होता. दुसरं गाणं मी मला वाटतं पोहोचू शकलेलो नाहीये. त्याच्यामुळे काकूंना सॉरी सांग. आणि बाकी सगळ्यांची गाणी मी जशी लक्षात राहतायत होत आहेत आणि मला गाता येत आहेत ऑफकोर्स प्रयत्न करून ती गाणी आपल्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे. पुढचा विषय काय? पटापट. सागर. वी आर वेटिंग. बर सागर, अजून काही विषय आहे का? राधा पण कोणीतरी विषय सांगितलेला. नवनवीन विषय सुचवा जरा. कातर वेळेवरती कातर वेळे शब्द असणारी गाणी किती आहेत? म्हणजे गाणी विषय निवडताना शक्यतोवर असे विषय निवडूया की ज्याच्यात आपल्याला गाणी पुष्कळ सापडतील. सांज संध्याकाळ कातर वेळ साधारण समुद्र बर सांज पटापट लिहा. प्रेम बर सगळे पूर्णविराम देऊन थांबलात काय? अरे प्रेम बहुतेक आपल्यालाच सांगायला लागणार. हो ना, मागच्या वेळेला पण बरेच विषय आलेले होते. कारण की तर संध्याकाळ, प्रेम, दिल, दोस्ती, संगीत, डोळे, वर प्रेमाची अनुभूती. शक्यतो सचिन दादा आम्ही गाणी अशी घेतोय की ज्याच्यात तो शब्द असेल. प्रेमाची अनुभूती असा शब्द मला वाटतं कुठल्या गाण्यात जसाच्या तसा येणार नाही, किंवा आला तरी खूपच लिमिटेड स्टॉक म्हणूया आपण असू शकेल. तर हरकत नाही, आम्ही सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी आम्ही सुद्धा विषय ठरवलेला असतोच काहीतरी अर्थात. तर ऑफकोर्स आम्ही नवीन विषय तुमच्याकडून विचारत असतो, कारण की आपण दिलेल्या विषयातूनच आम्ही एक विषय निवडतो. त्याच्यामुळे आता आपण विषय दिलेत आणि आता लगेच तो विषय नाही निवडला तरी पुढच्या वेळेला तो विषयाचा नक्कीच आपण विचार करूया. त्याच्यामुळे फक्त प्रेम ओके फक्त प्रेम विल बी पॉसिबल. आय मीन दिवाना. संध्याकाळ तू ठरवून बसला असशील ना? हो सुमित, मी आधी ठरवून बसलेलो आहेस. आता अर्थात मी म्हटलं तसं आम्ही दोघांनी आधी ठरवून ठेवलेलं आहे. अर्थात आपण मागच्या वेळेला पण मी विचारलेलं होतं आणि तेव्हा जे ठरलं होतं त्यातलंच एखादा विषय निवडलेला आहे. अर्थात मी विषय निवडलेला आहे. हो, आताही तो विषय सांगितलाय आणि बऱ्याच जणांनी. हवा थँक्यू सो मच शैलूताई. मला वाटतं विषय सांगूया. आपण पुढच्या कार्यक्रमासाठी जो विषय निवडलेला आहे तो आहे, मिचकावून दाखवूया का आधी?
अर्थात डोळे हा डोळे विषय हा निवडलेला विषय होता निवडलेला आहे आम्ही आम्ही. पुढच्या कार्यक्रमासाठी. तर पुढच्या कार्यक्रमासाठी कधी भेटायचं? बऱ्याच जणांचे असेही अभिप्राय येत होते की अरे दादा 4 दिवस कुठे एवढा वेळ, म्हणजे आय मीन तर आम्ही 5चे 4 दिवस केले आणि 8च्या ऐवजी 7 तारखेला भेटलो आम्ही, प्रिपोन केला कार्यक्रम. तर डोळे हा विषय घेऊन आपण कधी भेटूया? रविवारी कधी हो, भेटायचं? रविवारी आज काय तारीख आहे? 5 शुक्रवार आहे, आज गुरुवार आहे. आज 7 तारीख आहे. 7 आहे. सो रविवारी भेटू. गुरुवार, शुक्रवार, शनिवार 2 दिवस मिळतील. रविवारचा अख्खा दिवस मिळेल. आणि मला वाटतं रविवारी आपण पुन्हा भेटूया. रविवारी तारीख काय येते? मला इथे तारीख फार बघू द्या, नाही तर फार गोंधळ होतो लॉकडाऊनमुळे. 10 तारीख येते. 10 मेला आपण भेटूया का? थँक्यू सो मच केयूर. उद्या भेटायला हरकत नाही. उद्या आपण फोनवरून गप्पा मारूया. आपण 10 तारखेला भेटूया. तर रात्री 11 वाजता. विषय डोळे घेतलेला आहे. आणि आता तुम्हाला जे आम्हाला पाठवायचं आहे ते डोळे या विषयावरती तुम्हाला लिहायचं आहे. तुम्हाला लिहिण्यासाठी वेळ हवा आणि आमच्यापर्यंत पोहोचून निवडायला आम्हाला वेळ हवा. अर्थात निवडणं असा काही भाग नाहीये, पण तरी त्यातल्या त्यात एकदा डोळ्याखालून घालणं जे आपण म्हणतो. या डोळ्यांच्या पासून सुरुवात गाण्यांना पण सुरुवात झाली. गाणी फक्त सुचवताना मला फक्त एक रिक्वेस्ट आहे की मला रंगीले राग या अकाउंट वरती मेसेज वरतीच जर गाणी सुचवली तर बरं राहील, कारण की कोण सुचवतं ते लक्षात राहतं आमच्या. अर्थात प्रत्येक वेळेला इथे उल्लेख करणं आता शक्य होत नाहीये. एवढे अष्टभुज आपण म्हणतो तसं 8 हात दोघं बसलेलो, तरी आमचे दोघांचे 2-2, 4 हात कमी पडतायत इथे आम्हाला सगळं ऑपरेट करायला. तर त्याच्यामुळे तुमची नावं सांगायची राहून जातात, त्याच्याबद्दल क्षमस्व. पण अर्थात तुमची आलेली गाणीच आम्ही निवडतो आहोत. नाही सुमित, पुन्हा अजिबात मी तारखेच्या घोळ्यात फसवणार नाहीये. आणि अर्थात रविवारी आपण भेटूया 10 तारखेला रात्री 11 वाजता भेटूया डोळे हा विषय घेऊन. पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आमच्याकडून अनावधानाने काही चुका होत असतील, कोणाला काही धन्यवाद म्हणायचं राहत असेल तर त्याच्याबद्दल सॉरी. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि अनावधानाने होणाऱ्या चुका तुम्ही पोटात घ्याल अशी खात्री आहे. आशापेक्षा खात्री म्हणूया आपण, की खूप छान वाटतं तुम्ही इथे सगळे येता तेव्हा आणि कार्यक्रम अटेंड करता तेव्हा आणि पूर्ण वेळ राहता 1 तासभर लाईव्ह. त्याच्यामुळे मनपूर्वक धन्यवाद. भेटूया 10 तारखेला रात्री 11 वाजता. विषय डोळे. त्याच्यामुळे पटापट कागद पेन हातात घ्या, पटापट लिहायला सुरुवात करा. मोबाईलवरती लिहा, ईमेल करा, काही करा. डोळ्यांवरती कथा, डोळ्यांवरची गाणी, डोळ्यांवरचे किस्से आणि अशा सगळ्याच गोष्टी. आता डोळे आणि बरंच काही, कॉफी आणि बरंच काही, तर डोळे आणि अगदीच. सो भेटूया 10 तारखेला रात्री 11 वाजता. तोपर्यंत धन्यवाद देऊया आता सगळ्यांना. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बी सेफ. आणि आता मात्र आपला सगळ्यांचा निरोप घेतो. थँक्यू.